होतो त्या संदर्भात. अहिल्यानगरमधील राहाता तालुका हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या निवडणुकीतही विखेंनी विरोधकांचा सुपडा साफ करताना एक हाती विजय मिळवला. राहात्यामधील 20 पैकी 19 जागांवर भाजप सेनेचे नगरसेवक निवडून आले, तर नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमतानं विजयी झाले. विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जातोय. शहर विकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं. या विजयानंतर राहाता शहरातून महायुतीच्या विजय उमेदवारांची गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. 23 पैकी 20 नगरसेवक हे महायुतीचे निवडून आले आणि आमचा नगराध्यक्ष जो अतिशय सर्वसामान्य होता, अशा सर्वसामान्य महिलेला 5,500 हजाराच्या फरकाने मताधिक्याने शिर्डीच्या जनतेने निवडून दिलं. जो विश्वास या प्रचारामध्ये आम्ही जनतेपर्यंत पोहोचवला, जे कामं आम्ही केले, मला कुठेतरी असं वाटतं की ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये कामाची पावती मिळाल्यासारखं वाटलं. राहता नगर परिषदेच्या निकालामध्ये जो प्रचंड मताधिक्य राहत्याच्या नागरिकांनी दिलं, प्रथमतः विजयाबद्दल मी आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ताकद आम्हाला दिली सगळ्यांच्या पाठीमागं हे काम, विकासात्मक काम करताना. हा विजय हा भारतीय जनता पक्षाचा आहे. हा विजय आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे. हा विजय या राहत्याच्या तमाम नागरिकांचा आहे. त्यांना हा विजय मी समर्पित करतो. आजच्या नगरपालिका निवडणूक निकालांमध्ये महायुतीनं आणि त्यातही भाजप